Oh
आता आम्ही कुणाची न धरीच आस, आमुचा विश्वास तुझे पायी. मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो तुझे नामाची आवडी. जीव चरफडी तया सुखा, मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो. एक वेळा भेट द्यावे शिवदासा, मग सुखे बैसा अंतरीचा. मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो. शिवा गुरु तोची महादेव, गुरु तोची सदाशिव. गुरु परता नाही देव, म्हणून श्री गुरुशी भजिजे. पंचाचार्या
दुसरे नमन मन्मथाला. शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेल्या पंचाचार्यांना साष्टांग प्रणिपात समर्पित करून आकाशापेक्षाही उंच पाताळापेक्षाही खोल अगम्य अगोचर अप्रतीक कुंडल संगम देवा माझ्या तळहातावर विराजमान झाले पहा असे सांगून ज्यांनी तुमच्या आमच्या करस्थळी लिंग दिला, शंकर दिला, लिंग पूजेचं महत्व पटवून सांगितलं क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवांना 16व्या शतकामध्ये तुमच्या आमच्या हाती परम रहस्य नावाचा सुंदर असा ग्रंथ देऊन ज्यांनी जीवन जगण्याचा मार्ग सांगितला संजीवन समाधी राजे कपिलाधार निवासी संत शिरोमणी मन्मथ माऊली, राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली अहमदपूरकर, माजी गुरुमाऊली षटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज भीमोगरेकर, षटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महाराज गडगेकर यांना त्रिवार दंडवत समर्पित करून षटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु शंभुलिंग शिवाचार्य गुरुमाऊली उदगीरकर त्यांच्याही चरणी त्रिवार दंडवत समर्पित करून गावचं ग्रामदैवत भगवान सोमेश्वराच्या चरणी प्रथमतः साष्टांग प्रणिपात समर्पित करतो. चालू असलेल्या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित असणारे संप्रदायातील समस्त कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व तुम्ही समस्त श्रोते मंडळी, उत्कृष्ट गायनाचार्य, आमचे मार्गदर्शक, आमचे मामाश्री ज्यांनी या ठिकाणी आपल्याला पेटीला सुंदर अशी साथ देत आहेत, डॉक्टर संजय मामा दुबले असतील, उत्कृष्ट गायनाचार्य, आमच्या भागातील अतिशय सुंदर ज्यांची गायनाचार्य म्हणून यांच्या ठिकाणी ओळख आहे असे असणारे आमचे प्रकाश मामा असतील, आमचे देवदास मामा बर्गे असतील, उत्कृष्ट अशा पद्धतीच्या ठिकाणी पखवाजाच्या माध्यमातून साथ देणारे साईनाथ दादा असतील, उत्कृष्ट असे ठिकाणी चित्रीकरण करणारे आमचे सुपारी दादा असतील, मन्मथ महाराज त्यांच्याही चरणी त्रिवार दंडवत समर्पित करतो. पंचकृषीतून आलेलं सर्व महिला पुरुष भजनी मंडळ व लहान लहान लेकरं सुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरणामध्ये उभं आहेत. तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी त्रिवार दंडवत समर्पित करतो. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. शिवहार. हॅलो, आवाज स्पष्ट येत नाही कुणाला, थोडस भिको घेत. अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण 16 मौजे कौळखेड या पुण्य पावन पवित्र भूमीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा अखंड नामयज्ञ 16 आहे. आणि या 16 आजचा कितवा दिवस आहे? तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाची प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा तुम्ही गावातील समस्त सद्भक्त मंडळींनी माझ्यासारख्या पामर जीवाकडे सोपवलेली आहे. हे मी माझं शरीर धन्य समजतो. सेवा सादर करत असताना सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ शिवदास माऊली यांचा असून शिवदास माऊली या अभंगाच्या माध्यमातून सर्वसामान्य जीवाला स्वतःच्या जीवनामध्ये आलेली स्वानुभूती व्यक्त करत असतात. अभंगाचं लिखाण करत असताना, जीवन जगत असताना शिवदास माऊलींना कशा पद्धतीची स्वानुभूती आली हे अभंगाच्या माध्यमातून कशा पद्धतीने मांडतात आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवहार. संत हे अनुभवात्मक बोलतात. संत आम्हाला सांगत असतात संतांच्या जीवनामध्ये आलेली स्वानुभूती आहे. मग अशी कोणती स्वानुभूती संतांच्या जीवनामध्ये आली असेल तर संत सांगितले, आता मी कुणाची देवा, आतापर्यंत मी अनेक लोकांकडे माझी अपेक्षा व्यक्त केली, पण माझ्या जीवनामध्ये हवं ते मला प्राप्त झालं नाही, हवं ते मला मिळालं नाही. म्हणून संत म्हणतात मला मिळणार कुणाकडून असेल तर फक्त माझा भगवान परमात्मा आहे. म्हणून सांगता देवा तुम्ही मला मारा अथवा तारा काहीही करा, कारण मी तुमच्याकडे जीवा भावानं शरण आलेलो आहे. शरण कशासाठी जावं?
संत हे शरण जात असताना केवळ आणि केवळ भगवान परमात्म्याच्या नामाच्या आवडीसाठी शरण जातात. पण तुम्ही आम्ही स्वतःच्या आशेपोटी शरण जातो, म्हणून आम्हाला सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून संत श्रेष्ठ शिवदास माऊली म्हणते, देवा जसं तुम्ही सांगितलं तसं त्या पद्धतीनं मी तुम्हाला आकळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटी सांगून गेले शिवदास माऊली, देवा म्हणले, आणि जर तुम्ही मला देणार असताल तर मला एकच गोष्ट हवी आहे तुमच्याकडून, आणि ती म्हणजे कुठली? एक वेळा भेट. शिवदास माऊली देवाला भेट मागता, देवा माझ्या जीवनामध्ये असं एक प्राप्त व्हावं असं मला वाटतं की ज्याच्या माध्यमातून मला तुझ्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख झाली पाहिजे, स्वतःची मला एक ना एक दिवस भेट झाली पाहिजे. आणि आपणही सुद्धा गावामध्ये अतिशय सुंदर वातावरणामध्ये अखंड शिवनाम सप्ताह आयोजित केलेला आहे. आणि याचं मूळ कारण जर काय असेल तर तुम्हा आम्हाला सुद्धा भेटीची उत्सुकता आहे देवाच्या. म्हणून शिवदास माऊली 4 चरणांच्या माध्यमातून भावार्थात्मक तुम्हा आम्हाला भेटीचा योग घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. शिवहार. शिवदास माऊली आम्हाला सांगून गेले, अभंगाची रचना करत असताना शिवदास माऊली काय म्हणतात बारकाईने लक्ष द्या. पहिला शब्द वापरला आता. आता याचा अर्थ आम्हाला या ठिकाणी संतांनी सावध केलेला आहे काय? संत म्हणतात याचा अर्थ संतांच्या जीवनामध्ये संतांनी सुद्धा नको त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केलेली आहे, पण त्यांच्याकडून त्यांना मिळालं नाही. मिळालं नसल्यामुळे संत संत शब्द वापरले. आता 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 शब्द वापरले. याचा अर्थ आतापर्यंत अनेकांकडे अपेक्षा व्यक्त केली पण मला मिळालं नाही. पण ज्याच्याकडे आम्हाला मिळण्या योग्य आहे त्याच्याकडे जर आम्ही गेलो तर आम्हाला मिळण्या योग्य आहे. पण आम्ही जात नाही. आम्ही जात असताना मनामध्ये ओराशी खंत बाळगतो. आम्ही सप्ताह चालू झाल्याच्या नंतर अखंड शिवनाम सप्त्यामध्ये देणगी द्यावं म्हटलं की आमच्या मनामध्ये अगदी बारकाई असते, काटकसराई असते. म्हणून संत म्हणतात अगदी जीवाभावानं आम्हाला शरण जायचंय. पण आमचं तसं नाही. आमच्या जीवनामध्ये अतिशय बारकाई आहे. आम्ही शरण जात असताना केवळ स्वतःच्या आशेपोटी शरण जातो, पण संत देवाला शरण जात असताना अक्षय सुखाच्या प्राप्तीसाठी शरण जातात. म्हणून संतांमध्ये आणि सर्वसामान्य जीवामध्ये बराचसा फरक आहे. बराचसा फरक आहे. संत देवाकडे काय मागतात आणि सर्वसामान्य जीव देवाकडे काय मागतो बघा. आम्ही मागत असताना स्वतःच्या हिताचं मागतो, पण संत नाही. कैसे होईल या जड जीवाचा उद्धार, ज्याच्या माध्यमातून या जड जीवाचा उद्धार होणार आहे असं मला प्राप्ती हवंय देवा. आणि अशा सुखाच्या प्राप्तीसाठी संत शरण जातात. पण आम्ही शरणागती पत्करत असताना, आम्ही शरण जात असताना आमच्या जीवनामध्ये थोडासा बारकाईपणा करायला लागलो. जीवनामध्ये बारकाईपणा कुठल्याच कामाचा नाही मायबापांनो. एक शेतकरी होता. शेतकऱ्याने विचार केला, आता माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे म्हणलं, ठरवलं. शेतकरी अगदी बारकाईचा माणूस होता. पण शेतकऱ्याने विचार केलं माझ्या मुलीचं लग्न अशा घरामध्ये करायचं आहे की पुढची पार्टी माझ्यापेक्षा बारकाईची असेल, आहे का नाही? पुढची पार्टी माझ्यापेक्षा बारकाईची असावी. आणि असं जर मला स्थळ सापडलं तर मी माझ्या मुलीचं लग्न करणार आहे असं शेतकऱ्याने ठरवलं. मायबापांनो, शेतकरी स्थळ पाहत पाहत निघाला. शेतकऱ्याला एक स्थळ सापडलं. मुलाच्या वडिलाला मुलीच्या वडिलांनी सांगितलं, हे बघा म्हणला, माझ्या मुलीचं लग्न करायचंय आणि माझा एक अट्टाहास आहे, माझ्यापेक्षा पुढची पार्टी अगदी बारकाईची असावी. बारकाईची. मुलाचे वडील म्हटले ठीक आहे म्हणले, मग तुमचा बारकाईपणा काय आहे आम्हाला सांगा. मुलीचे वडील म्हणले सांगतो, ऐका की म्हणले. आमच्या घरामध्ये एकूण 10 माणसं आहेत. किती? एकूण 10 माणसं आहेत आणि आम्ही एक सुपारीचं खांड आम्ही 6 महिने खातो म्हणले. किती? लक्ष द्या. एक सुपारीचं खांड आम्ही 6 महिने खातो म्हणले.
मुलाच्या वडिलांना विचार केला, एक सुपारीचं खांड 6 महिने तुम्ही कसं खाता? मुलीचे वडील म्हटले, सांगतो ऐका म्हणले, सांगतो. त्याचं पण उत्तर सांगतो म्हणले, हे बघा म्हणले, आम्ही सुपारीला काय करतो, मध्य भागामध्ये सुई टाकून ओवतो बरं का, आणि सुई टाकून सुपारी ओवल्याच्या नंतर ते सुपारी दांडीला वर बांधतो. दांडीला सुपारी बांधल्याच्या नंतर आम्ही सर्वजण घरातील माणसं त्या सुपारीला बाहेरून चाटता म्हणले. कसं? सुपारी दांडीला बांधल्याच्या नंतर त्या सुपारीला आम्ही घरातील सर्व माणसं बाहेरून चाटता म्हणले, आणि ते सुपारी आम्हाला 6 महिने जाते म्हणले. किती? 6 महिने. मुलाच्या वडिलांना विचार केला, बरं म्हणलं असं काय, तुम्हाला ते सुपारी 6 महिने जात असेल म्हणला, पण माझ्या जीवनामध्ये आमच्या घरामध्ये सुद्धा एकूण 10च माणसं आहोत, पण तुम्ही जे सुपारी 6 महिने खाताना, आम्ही ते सुपारी 6 वर्ष खाता. किती? 6 वर्ष खाता आम्ही सुपारी. लक्ष द्या, लक्ष द्या, सिद्धांताकडे लक्ष द्या माय बापांनो. दृष्टांत कशासाठी असतो, तर केवळ तुम्हाला सिद्धांत कळावा याच्यासाठी असतो. त्या वडिलांना विचार केला, वडिलांना सांगितलं, मुलीच्या वडील म्हणायला लागला, आम्ही एक सुपारी 6 महिने खातो, सुपारी वर लटकवतो, त्याच सुपारीला आम्ही बाहेरून चाटतो, आणि ते सुपारी आम्हाला 6 महिने जाते. मुलाच्या वडिलांना सांगितलं, बरोबर आहे म्हणला, जसं तुम्ही ते सुपारी 6 महिने खाता, आम्ही तेच सुपारी 6 वर्ष खाता. मुलीच्या वडिलांनी विचार केला, कसं खाता? मुलाच्या वडिलांना सांगितलं, सांगतो की ऐका म्हणला, सांगतो म्हणला, जसं तुम्ही सुपारी सुईमध्ये होता, वर लटकवता, आम्ही सुद्धा तसंच करतो म्हणला, पण वर लटकवल्याच्या नंतर सुपारी तिची वर सावली खाली पडते सुपारीची, आणि आम्ही काय करतो म्हणला, त्या वर सावलीला चाटतो म्हणला. कुठं? आम्ही वर सुपारी लटकवल्याच्या नंतर तिची वर सावली खाली पडते, आणि आम्ही खाली वर सावलीला चाटतो म्हणला, आणि आम्हाला असं केल्याच्या नंतर सुपारी 6 वर्ष जाते म्हटला. 6 वर्ष. याला बारकाईपणा म्हणावं का, चिकाटीपणा म्हणावं का? नाही महाराज. म्हणून संत आम्हाला सांगून गेले, याच्या करता आम्हाला जीवन जगायचं नाही, याच्या करता जीवन जगायचंय, ज्याच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे, ज्याच्या माध्यमातून या जड जीवाचा उद्धार होणार आहे. कैसे होईल या जड जीवाचा उद्धार, असं जर तुम्हाला वाटत असेल तर संत शरण म्हणले, या जीवाला, सर्वसामान्य जीवाला सर्वात महत्वाचं पहिल्यांदा सावध होण्याची नितांत आवश्यकता आहे, नितांत आवश्यकता आहे. म्हणून संत म्हणले, बाबा आता तरी वा सावध, आता सावध होण्याची आवश्यकता आहे. लक्ष ना मायबापांनो, आता आम्हाला सावध होण्याची आवश्यकता आहे. सावध कशासाठी व्हायचंय, तर पुन्हा मिळणार नाही हा जन्म, हा जन्म पुन्हा मिळणार नाही. म्हणून संत म्हणले, ऐसा जन्म मिळणार नाही, असा जन्म मिळणार नाही, याच्यापेक्षा वेगळा जन्म मिळेल. कुत्र्याचा जन्म मिळेल, गाढवाचा जन्म मिळेल, किंवा इतर प्राण्याचा जन्म मिळेल, पण माणसाचा जन्म मिळणार अजिबात नाही. आता तुम्हाला, आता हा आपला सप्ताह झाल्याच्या नंतर कुठं ऐकलं का हो तुम्ही, गावातील सर्व कुत्रे एकत्र आले आणि सप्ताह चालू केले? पुन्हा ऐकलात का तुम्ही, गावातील सर्व गाढवं एकत्र आले आणि त्यांनी सुद्धा ठरवलं अतिशय सुंदर सप्ताह करायचा? ऐकलं का तुम्ही? अजिबात नाही. म्हणून संत म्हणतात, याच जन्मामध्ये आम्हाला स्वतःच हित करून घ्यायचं आहे, याच जन्मामध्ये आम्हाला स्वतः कार्यसिद्धीला न्यायचं आहे. म्हणून हे संतांना कळालं. म्हणून संत म्हणतात, कार्य साधुनी या घ्यावो, 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 कार्य साधुनी या घ्यावो,
कार्य साधून या घ्यावं. ते कार्य आम्हाला जीवनामध्ये साध्य करणं अतिशय महत्वाचं आहे. कशासाठी महत्वाचं असेल तर हा जन्म पुन्हा नाही माय बापांनो. मिळालेल्या जन्माचं स्वहित करणं आमचं पहिलं कार्य आहे. म्हणून तुम्हा सर्वांना माहिती आहे कालची घटना. आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री माननीय अजितदादा पवार सकाळी 8:10 एरोप्लेन मध्ये बसले आणि लगेच 25 ते 30 मिनिटांमध्ये देहत्याग झाला. कधी त्यांना वाटलं का हो 35 मिनिटांमध्ये माझा प्राण जाणार आहे? कळालं नाही, त्यांना माहिती नाही. म्हणून आम्हाला संत वेळीच सावध केले, बाबा आता तरी संत आम्हाला म्हणतात या जीवाला आता सावध होण्याची नितांत आवश्यकता आहे. कशासाठी? कारण आम्हाला सावध झाल्याच्या नंतर मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी आहे हे आम्हाला कार्यसिद्धीस जाणं अतिशय महत्वाचं आहे. हे आम्हाला आधी जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून संत म्हणतात मी कोण आहे, मी कोण आहे. म्हणून संत म्हणले बाबा माझा जन्म कशासाठी असेल, केवळ आणि केवळ तुला मिळवण्यासाठी माझा जन्म प्राप्त झालेला आहे. पण आम्हाला याचा विसर पडलेला आहे. म्हणून मनमत माऊली ज्ञानबोध ग्रंथामध्ये सांगतात त्या जन्माची व्याख्या की मात्र बहुनोक्ते न मानुष्य जन्म दुर्लभम. माणसाचा जन्म दुर्लभ आहे. लक्ष द्या, माणसाचा जन्म दुर्लभ आहे. मनमत माऊली म्हणतात की मात्र बहुनोक्तेन मानुष्य जन्म दुर्लभम तत्रापि जन्म दुर्लभम शैव कुलेशयम. आमचा जन्म एवढा दुर्लभ आहे, एवढा पवित्र आहे. आणि दुर्लभ कशामुळे असेल तर मनमत माऊली म्हणतात आम्ही वीरशैव परंपरेमध्ये जन्माला आलो, आम्ही वीरशैव कुळामध्ये जन्माला आलो. त्याच्यामुळं आमचा जन्म पवित्र आहे, त्याच्यामुळं आमचा जन्म महान आहे का नाही. म्हणून सांगितली कुळ ते पवित्र वीरशैव वंशी. एवढं आमचं कुळ पवित्र आहे, एवढं आमचं कुळ महान आहे. कशामुळं? आम्ही शैव परंपरेमध्ये जन्माला आलो. शैव परंपरेमध्ये आम्ही जन्माला आल्याच्या नंतर आमचं पहिलं कार्य काय असेल तर आम्हाला सावध होण्याची गरज आहे.
म्हणून संत आम्हाला सावध केले. याचा अर्थ आम्ही सावध झालो नसल्यामुळं संतांना वेळोवेळी म्हणावं लागलं, आता तरी वा सावध. म्हणून शिवदास मुली अभंगाची रचना करत असताना पहिला शब्द वापरले, आता. सावध व्हा आता. आम्ही रस्त्याच्या कडेने चाललो तर आम्हाला तिथे फलक दिसतो, पुढे शाळा आहे, पुढे गतिरोधक आहे, याचा अर्थ आम्हाला सावध करतात. म्हणून आम्हाला संतांनी बऱ्याचदा सावध केलं, पण आम्ही सावधच झालो नाही, आहे की नाही. अजून पुढे रामदास स्वामी एक ठिकाणी म्हणतात, आता सावध सावधान समय. सुद्धा सावध केली, आहे की नाही. बाबाला चांगली झोप लागली होती बघा, म्हणल्या डोळाच उघडला. आठवण आली हो तेव्हाची, डोळाच उघडला. म्हणून संत म्हणले सावध केले, इथं सुद्धा सावध केले, पण आम्ही सावध झालो नाही. म्हणून संतांना पुन्हा म्हणावं लागलं, बाबा आता जर तू सावध नाही झालास तर तुला जन्माला यावं लागेल, मरावं लागेल, यावं लागेल, मरावं लागेल. आणि हा जन्म मृत्यूचा फेरा तुला चुकवायचा असेल तर त्याच्यावर एकच औषध आहे, आणि ते म्हणजे काय असेल तर केवळ भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. म्हणून संत आम्हाला सावधानासाठी संत सांगतात, तुला नितांत आवश्यकता याची आहे. मग सावध आम्हाला कशा पद्धतीने केले? अभंगाचं पहिलं चरण, आता मी कोणाची नजरी, आता मी कोणाची नजरी, आता मी कोणाची नजरी, आता मी अभंगाच्या पहिल्या चरणांमध्ये आम्हाला सांगितले, देवा थोडस हार्मोनियमचा आवाज कमी करा, थोडं कमी करा, आवाज जास्त आहे. संत श्रेष्ठ शिवदास माऊली अभंगाच्या पहिल्या चरणांमध्ये आम्हाला सांगितले, देवा आता मी कुणाची न धरीच आस. बारकाईनं चिंतनाकडे लक्ष द्या मायबापांनो. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत पहिला शब्द वापरले आता. आता झाल्याच्या नंतर संत दुसरा शब्द वापरले मी. लक्ष द्या, मी याचा अर्थ काय आहे आम्हाला पहिल्या शब्दामध्ये संत सावध केले.
पण आम्ही सावध झालो नाही. कशामुळे सावध आम्ही झालो नसेल तर संत दुसरा शब्द वापरली, मीपणा आहे. माणसाच्या जीवनामध्ये मीपणा असल्यामुळं सर्वसामान्य जीव कधीच सावध झाला नाही. सावध होण्यापासून आड येणारी गोष्ट कुठली असेल तर माणसाच्या जीवनामध्ये मीपणा आहे की नाही. मांजराचं पिल्लू सुखी आहे जगामध्ये कारण त्याची चिंता करणारा तो आहे. या जगामध्ये कुत्र्याचं पिल्लू सुद्धा सुखी आहे कारण त्याची चिंता करणारा तो आहे. मग तुम्ही आम्ही सुखी का नाही? कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये मीपणा दडलेला आहे. त्याच्यामुळं आम्हाला आस वेगळी लागलेली आहे. आम्ही सावध होण्याच्या मार्गाकडे कधीच गेलो नाही. याचा अर्थ आमच्या जीवनामध्ये मीपणा आहे. जेव्हा केव्हा आमच्या जीवनातला मीपणा बाजूला जाईल ना तेव्हा आम्हाला देव मिळाल्याशिवाय राहणार नाही. जर आम्हाला असं वाटत असेल आमच्या जीवनातला मीपणा बाजूला जावा तर त्यावर संतांनी एकमेव मार्ग सांगितला आणि ते म्हणजे काय? नामा ऐसे सार नाही. संत म्हणतात त्या जीवनामध्ये नाम एक अशी गोष्ट आहे त्या सार म्हटलं जे की त्याच्या माध्यमातून या जड जीवाचा उद्धार होणार आहे. आम्हाला सावधान त्याच्या मार्गावर नेणारी कुठली गोष्ट असेल तर ते नाम आहे. म्हणून संत म्हणतात ते जीवनाचं सार आहे. म्हणून शिवदास माऊली सुद्धा एके ठिकाणी सांगितले सर्व साधनात नाम असे सार. कसं आहे माणसाला आवडलं की आतून उकळी असते. कधी म्हणावं हे अट्टहास असतो महाराज आहे की नाही. म्हणून त्यांना आवडलं म्हणून ते थोडासा प्रयत्न केले पण म्हणायला पाहिजे होतं बाबा आहे की नाही. असू द्या. संत म्हणतात शिवदास माऊली सर्व साधनामध्ये सार जर कुठली गोष्ट असेल तर ते देवाचं नाम आहे. म्हणून शिवदास माऊलीला एका भक्तानं प्रश्न केला. देवा म्हणले तुम्ही म्हणता या जीवनाचं सार हे देवाचं नाम आहे मग असार काय आहे? असार काय? संसार आहे. उत्तर लगेच सांगितले शिवदास म्हणे असार संसार. जगामध्ये असार कुठली गोष्ट असेल तर तो संसार आहे. तो मायारूपी संसार आहे. आता तुम्ही म्हणताल महाराज असार असणारा संसार आहे त्या संसारामध्ये कुठलंच तथ्य नाही. मग तथ्य नाही असं तुम्ही सांगायला मग तुम्ही उद्या लग्न करणार आहात की नाही? तुम्ही प्रश्न करता. प्रश्न केला मला एके ठिकाणी. तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. महाराज मंडळी सांगतात या संसारामध्ये कुठल्याच गोष्टीला तथ्य नाही. आणि शिवदास माऊली सांगितले मनमत माऊली सुद्धा काही ठिकाणी संसार करा म्हणतात आणि काही ठिकाणी संसार करू नये म्हणतात. पण करा ज्या ठिकाणी संत सांगितले तिथं सुद्धा मार्ग वेगळा सांगितला. आणि संत सांगतात सुखी असा ग्रस्त आश्रमी. पण काय करा? बरोबर संसारामध्ये सुखी राहा हो संसार करा पण कोणता मार्ग सांगितला? लक्ष लावा शंकर नामी. आमचं लक्षिता भगवान शंकरावर असायला पाहिजे. आमचं लक्ष संगमेश्वरावर असायला पाहिजे तरच तो संसार आमचा धन्य आहे. म्हणून सांगतात धन्य 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 कायाचा संसार. धन्य कायाचा संसार.
धन्यतयाचा संसार संत म्हणतात त्याचा संसार धन्य आहे. कुणाचा? ज्याच्या संसारामध्ये देवाचं नामस्मरण आहे, ज्याच्या संसारामध्ये देवाच्या नामाचा गजर आहे, त्याचा संसार धन्य आहे. म्हणून अशा संसाराला माऊली धन्यता व्यक्त करत असतात. अजून कुणाचा संसार धन्य आहे? ज्याच्या घरामध्ये असे लहान लहान लेकरं टाळ घेऊन उभं टाकतात, आई वडील वजनामध्ये उभं टाकतात, त्याचा संसार धन्य आहे. म्हणून 3 गोष्टीला संतांनी धन्यता व्यक्त मुळी केली. बाप होता ज्ञानी सुंदर प्रमाण दिलो आमच्या आजीनं. मुळी बाप होता ज्ञानी. मुळामध्ये आमच्या घरामध्ये कोणीतरी भजन करत होतो, त्याच्यामुळं आमचे लेकरं बारीक 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 टाळ घेऊन उभं टाकले. मुळी बाप होता ज्ञानी. घरामध्ये कोणीतरी ज्ञानवंत असावं लागतं, कीर्तिवंत असावं लागतं, बुद्धिवंत असावं लागतं, तेव्हा असे लेकर घडत असतात. म्हणून संत म्हणले अशांचा संसार धन्य आहे. अशांच्या संसारामध्ये धन्यता व्यक्त करणारे 3 गोष्टी आहेत. म्हणून संत म्हणतात जगामध्ये धन्यता व्यक्त करणारी म्हणजे एक नदी आहे. जी नदी आम्हाला जीवनभर पिण्यासाठी पाणी देते आणि तुमचे आमचे कर्म धुवून नेण्याचं कार्य करते. तिचा जन्म उपकारासाठी आहे, तिचा जन्म धन्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशातली गाय आहे. गाय, जी गाय आम्हाला जीवनभर पिण्यासाठी दूध देते, शेताला उपयुक्त अशा पद्धतीचं शेणखत देते आणि मेल्यानंतर पकवाज वाजवण्यासाठी कातड देते. तिचा जन्म सुद्धा धन्य आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं आमचं जीवन सुद्धा धन्यच आहे. आमचा जन्म सुद्धा उपकारासाठी झालेला आहे, पण आम्ही उपकार न करता अपकार करत चाललेलो आहे. याची या जीवाला खंत आहे. म्हणून संत अशांचं जीवन धन्य आहे म्हणतात. अशांच्या जीवनामध्ये भजनाचा आनंद आहे. म्हणून हे कुणाला कळालं? संतांना कळालं होतं. म्हणून या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ सोपं महत्वाचं साधन जर कोणतं असेल तर संत म्हणतात भजन आहे. कैसे करो मी भजन,
विषयाला वळण दिलेलं आहे का नाही? माझा विषय होता या जीवनामध्ये सार काय आहे, भजन आहे. तर तुम्ही त्याची पुढची अवस्था सांगितला. एका साधकानं संतांना प्रश्न विचारला, देवा म्हणले आम्ही जीवन जगत असताना कसं करावं भजन? तेव्हा तुमचं प्रमाण आहे, कैसे करू मी भजन, माझं भजन कसं असावं, कसं असावं? म्हणून एका गावामध्ये पहाटे 4 वाजता शिवपाठ सुरुवात व्हायचा. गावामध्ये दररोज शिवपाठ व्हायचा. पहाटे 4 वाजता शिवपाठ चालू झाला, महाराज उठायची आणि अलॉटमेंट करायची, चला गावातील सर्व लहान थोर सद्भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की दररोजच्या प्रमाणे आजही सुद्धा शिवपाठाला सुरुवात होणार आहे. चला महाराज अलॉटमेंट दररोजच्या प्रमाणे करायची. जसं महाराजांना इकडं अलॉटमेंट केलं, इकडं गावामध्ये सासा आपल्या सुनांना उठवायची. उठ माझे महाराज उठलाय, उठ, चल घरचं काम कर, चल उठ. सर्व सासा आपल्या सुनांना उठवू लागले. गावातील सर्व सुना एकत्र आले, महाराजांकडे आले. महाराज म्हणले, तुम्ही दररोजच्या नित्य नियमाप्रमाणे शिवपाठ करता बरोबर आहे, तुम्ही शिवपाठाची अलॉटमेंट केल्याच्या नंतर आमच्या घरी आमची सासू उठ म्हणते आणि तुम्ही काय करा, तुमचं माईक बंद करून शिवपाठ करा. सर्व सुना महाराजांना सांगितले. महाराज म्हणले माईक तुमचं बंद करा आणि शिवपाठ करा. महाराजांनी सुनांना सांगितलं, हे बघा माय म्हणले, माझं भजन देवाला ऐकू जावं लागतं. कुणाला? देवाला. सुनांनी सांगितलं, महाराज म्हणली देव काय बहिरा नाही म्हणली, देव काय बहिरा नाही म्हणली. आमचं भजन, आमची भक्ती इतरांना त्रासदायक कधीच नसावी, याचं सुद्धा आम्हाला जीवनामध्ये भान ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून संत म्हणतात, भजन हा शब्द भज या धातूपासून विकसित झालेला आहे. ते केल्याच्या नंतर या जीवाला आनंद मिळणार आहे. ते भजन केल्याच्या नंतर या जीवाला सुखाची प्राप्ती होणारी आहे. म्हणून आम्हाला कलियुगामध्ये सर्वात सोपा मार्ग कोणता सांगितला असेल तर संत म्हणतात, या कलियुगामध्ये भजन सार आहे, भजन सार आहे. आणि ते भजन केल्याच्या नंतर माझ्या जीवाला परमानंदाची प्राप्ती होणार आहे. ते भजन केल्याच्या नंतर माझ्या जीवाचं कल्याण होणार आहे. पण आम्ही जीवन जगत असताना आमचं कल्याण कुणाकडून होणार आहे, त्यांना शरण गेलो पाहिजे. म्हणून शिवदास माऊली म्हणतात, आपुले कल्याण भावे ज्याचे चित्ती. आमचं कल्याण कुणाकडून होणार आहे, आमचं हित कुणाकडून होणार आहे, आम्हाला त्याला शरण जायचंय पहिल्यांदा. पण आम्ही त्याला शरण जात असताना आम्हाला विसर पडला. मग आम्ही देवाला म्हणायला लागलो, देवा मारी तारी चित्ती. दुसरा चरण, मारी तारी चित्ती आहे ते करावे, मारी तारी चित्ती आहे ते करावे, मारी तारी चित्ती आहे ते करावे, मारी तारी चित्ती आहे ते करावे.
अभंगाच्या दुसऱ्या चरणांमध्ये सांगतात, मारी ताळी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो. थोडस आवाज वाढवा अजून, प्रति दोन्ही येईना चालला. शिवा संत म्हणतात, देवा माझ्याकडून अघोर अशा पद्धतीची चूक झालेली आहे. पहिल्यांदा मी तुला शरण यायला पाहिजे होतं पण आलो नाही. हा माझ्या बुद्धीचा दोष आहे, हा माझ्या जीवनातला मी पण आहे. पण आता मी तुला शरण आलेलो आहे देवा. पण शरणागती पत्करत असताना आम्ही एखाद्याला एखादी वस्तू मागितलं आणि तो नाही दिला म्हणून आपण दुसऱ्याला मागितला, पण तो सहजासहजी देणार नाही. तो आम्हाला म्हणेल, पहिल्यांदा तू मला मागायला आला असतास तर मी तुला दिलो असतो, पण मला न मागता तिकडं मागायला गेलास आणि तो नाही दिला म्हणून माझ्याकडे आलास. तशीच अवस्था साधकाची आहे. संत म्हणतात, पहिल्यांदा तू माझ्याकडे यायला पाहिजे होतं अपेक्षा व्यक्त करण्यासाठी, पण तू आला नाहीस. पुन्हा माझ्याकडे आलास पण तुला मिळणार नाही. मग अशा अवस्थेमध्ये आम्हाला मिळावं असं वाटत असेल तर उदार असावे साधकाचे चित्त. म्हणून संत म्हणतात, कोणता मार्ग अवलंबन करावा तर संत सांगितले, मारी ताई चित्ती आहे ते करावे. देवा माझ्याकडून चूक झालेली आहे, तुम्ही मला मारा अथवा तारा काहीही करा, कारण मी तुमच्याकडे आता व्याकुळ होऊन शरण आलेलो आहे. आणि संतांमध्ये आमच्यामध्ये बराचसा फरक आहे. आम्ही शरण जातो तर केवळ स्वतःच्या हितापायी, पण संत शरण जातात नामाच्या आवडीसाठी. संतांना नामाच्या आवडीचा ध्यास लागला होता. संतांना अशा पद्धतीचा ध्यास लागला की त्या नामाला घेतल्याच्या नंतर माझ्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिवदास माऊली म्हणतात, होईल या जीवाचा उद्धार. आमच्या जीवाचा उद्धार कशाने होणार आहे तर त्याचं मनन केल्यानं, त्याचं चिंतन केल्यानं. आणि पुन्हा सांगितले, ऐसा निज ध्यास लागता जागृती. देवा तुझ्या नामाचा निजध्यास लागल्याबरोबर मला माझ्या जीवनामध्ये प्रकृती प्राप्त होणारी आहे. मला तुझ्या नामाची आवड प्राप्त झाल्याबरोबर त्या जीवाचा शिव होणारे आहे. आणि ते चित्तामध्ये साठवणं अतिशय महत्वाचं आहे. चित्तामध्ये आम्हाला कशा पद्धतीने यावं, आम्हाला देवाच्या नामावर कशा पद्धतीनं एकरूपता व्हावी असं वाटत असेल तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, आमचं लक्ष केंद्रित हे फक्त देवावर असावं लागतं, देवाच्या नावावर असावं लागतं. म्हणून संत म्हणतात. तुम्हाला दुसरा मुद्दा महत्वाचा सांगायचा झाला, आम्ही लिंगाची पूजा करत असताना आमचं मन कधीच एकचित्त राहत नाही, राहतच नाही. थोडं पाहावं म्हटलं आमचं मन चौकड भटकतं. एका क्षणासाठी, एका मिनिटासाठी आम्ही स्थिर असू शकत नाही. पण दुसरा मार्ग अवलंबन करायचा असेल आम्हाला, एक 500 रुपयाचा बंडल आहे 20,000 रुपयाचा, आम्ही नोटा मोजू लागलो तर नोटा मोजत असताना आमचं लक्ष कुठंच जात नाही. तुम्ही आठवण करा, उद्या कल्पना करून पहा, आपण पैसे मोजत असताना आपलं लक्ष कुठं जात नाही, केवळ आणि केवळ नोटांवर असतं. लक्ष केंद्रित आहे. त्याच्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी लक्ष कुठे जाईल मला सांगता येत नाही. पण या मात्र अवस्थेमध्ये आमचं लक्ष कुठंच जात नाही. म्हणून संत म्हणतात, आम्ही आमच्या पत्नीवर, आम्ही आमच्या लेकरांवर, पत्नीवर जेवढं प्रेम करतो त्याच्यापेक्षा अधिक प्रेम आम्हाला देवावर करायचं आहे. त्याच्यापेक्षा अधिक प्रेम आम्हाला भगवान परमात्म्याच्या नामचिंतनावर करायचं आहे. कारण या जगामध्ये देवापेक्षा मोठी कुठली गोष्ट असेल तर त्या देवाचं नामचिंतन आहे. म्हणून गुरुच्या चरणापेक्षा गुरुच्या मंत्रात अधिक ताकद आहे. म्हणून संतांचा विश्वास केवळ नामाच्या आवडीसाठी होता, नामाच्या चरणावर होता. म्हणून एकदा काय झालं, एका मोलकरींचा मुलगा अट्टहास करू लागला. आई म्हणला, आता मोलकरी दररोज राजवाड्यामध्ये कामाला जाऊ लागली आणि अचानक एके दिवशी मोलकरींच्या मुलाचं राजाच्या मुली बरोबर प्रेम झालं. सिद्धांताकडे लक्ष द्या. राजाच्या मुली बरोबर मोलकरींच्या मुलाचं प्रेम झालं. मोलकरींचा मुलगा म्हणायला लागला, आई म्हणला, आता मी लग्न करणार तर फक्त राजाच्या मुली बरोबरच करणार.
आईनं सांगितले बाळा म्हटली, आता मला म्हटलास ते म्हटलास, पण दुसरं तरी कुणाला म्हणू नको, कारण ती राजाची मुलगी आहे. तर राजाला माहिती झालं तर तुला पण सोडणार नाहीत आणि मला पण सोडणार नाहीत, कुणाला सांगू नको. तर लेकरू तो बाळ कुणाला सांगेना झाला, तो व्याकुळ झाला. आई सुद्धा रोड झाली. दररोजच्या नित्य नेमाप्रमाणे राजवाड्यामध्ये ती मावशी कामाला गेली आणि त्या राजाच्या मुलीने विचारलं, मावशी मी तुम्हाला 1 महिन्यापासून पाहतो आहे, तुमच्या मनामध्ये काहीतरी चिंता आहे मावशी, आणि आम्हाला सांगा तुम्ही. ती माय माऊली सांगायला घाबरत होती, पण त्या राजाच्या मुलीने सांगितलं. माय म्हणली, मला तुम्ही तुमची लेक समजा. काय समजा? लेक समजा, पण मला समजावून सांगा मावशी तुमची चिंता काय आहे. त्या बाईने सांगितले, काय नाही म्हणले, माझा मुलगा अट्टास धरलेला आहे आणि मी आता लग्न करणार तर फक्त राजाच्या मुलीबरोबरच लग्न करणार. राजाच्या मुलीने सांगितलं, मावशी म्हणली, एवढंच तुमच्या मुलाची अपेक्षा असेल तर मी सुद्धा लग्न करायला तयार आहे, पण तुमच्या मुलाला आधी बोलवा म्हणली. मुलाला बोलवण्यात आलं. त्या माईने सांगितलं, मुलाला बोलवली. राजाच्या मुलीने सांगितलं, मी तुमच्या बरोबर लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, जर तुम्ही ते अट पूर्ण केलात तर मी तुमच्याशी सकाळी लग्न करायला तयार आहे. आता अशा अवस्थेमध्ये, अशा युगामध्ये जर एखाद्या मुलीनं एखाद्या मुलाला अट टाकली आणि तुम्ही जर ती अट पूर्ण केला तर मी लग्न करायला तयार आहे असं जर कोणी सांगितलं तर या युगामध्ये अट पूर्ण करणारा कोण नाही, आहे का नाही? कुणीही पूर्ण करेल. यावर्षी आमच्या दिंडीमध्ये बरेचसे मुलं होते. मी त्या सर्वांना म्हटलं, आणि काय म्हणले, तुम्ही यंदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिंडीला आलात, कशामुळं? ते सर्वजण मला सांगितले, महाराज म्हणले, आम्हाला सुद्धा यावर्षी अपेक्षा आहे म्हणले, आणि आमचं आमदार तरी व्हावं अपेक्षा आहे, आमदार तरी आमचं व्हायला हवं म्हणले. म्हणून तशा पद्धतीनं राजाच्या मुलीनं मोलकरींच्या मुलाशी आट टाकली. एक आट आहे म्हणले, सांगा म्हणलं त्या मोलकरींच्या मुलानं. काहीच नाही म्हणले, गावाच्या बाहेर संगमेश्वराचं मंदिर आहे, गावाच्या बाहेर संगमेश्वराचं मंदिर आहे, तिथं तुम्ही जा. रात्रभर जर तुम्ही देवाचं नामचिंतन केलात तर मी सकाळी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. राजाच्या मुलीने सांगितलं, महाराज. तो मुलगा म्हणला, रात्रभर देवाचं नामचिंतन केल्याच्या नंतर सकाळी माझा विवाह होणार असेल तर मी नामचिंतन घ्यायला तयार आहे. आला महाराज, गावामध्ये आला, गावाच्या बाहेर आला. रात्रभर देवाच्या नामाचा गजर चालू झाला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रात्रभर गजर चालू झाला. पण झालं असं, सकाळी त्याचं लग्न झालंच नाही. लक्ष द्या, लग्न झालं नाही. कशामुळं? नामचिंतन केल्यामुळे त्याच्या वृत्तीमध्ये बदल झाला. म्हणून संत सांगितले, वृत्ती पालटोनी जाय, 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 वृत्ती पालटोनी जाय.
असं झालं, पाणी आणून ठेवलं एका बॉटल मध्ये महिलांनी सांगतो, आणि ते लाईव्ह टेलिकास्ट चालू होतं आणि नियमाप्रमाणे पाणी पिणं योग्य नाही आणि पाणी पिलं नाही, फक्त बॉटलच आणून ठेवली एका भक्तानं, तर ते मोठं प्रकरण झालं होतं म्हणून बॉटल सुद्धा ठेवू देत नाही. माफ करा शिवाह. आणि तशा पद्धतीनं त्या मुलानं रात्रभर देवाचं नामचिंतन केला आणि जो मुलगा अट्टास धरला होता मी लग्न करणार आहे, आता तोच मुलगा म्हटला मी लग्न करणार नाही. एवढा बदल कशानं झाला असेल तर केवळ देवाचं नामचिंतन केल्यामुळं त्याच्या वृत्तीमध्ये परिवर्तन झालेलं आहे. जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल आमच्या सुद्धा जीवनामध्ये परिवर्तन व्हावं तर आपणही सुद्धा एक वेळेस हात वर करा आणि आनंदानं भजन करा. शंकर महिला भजनी मंडळ पिंपरी म्हणा, पाठीमागं चांदेगाव, या लवकर या समोर या. तुझ्या
मारे तारे जेते आहे देगरावे 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 आम्ही जीवे भावे शरणायो आम्ही जीवे भावे शरणायो आम्ही जीवे भावे शरणायो मातारे जेते आहे देगरावे मातारे जेते आहे देगरावे मातारे जेते आहे देगरावे
अभंगाचा बोलणं संपलेला आहे. अभंगाचा उत्तर आपल्याला केवळ वेळ झालेला आहे, 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचा आहे. अभंगाच्या बोलण्यामध्ये आम्हाला संतश्रेष्ठ शिवदास माऊलींनी नामचिंतनाकडे आमचं लक्ष विशेष असं केंद्रित केलेलं आहे आणि अभंगाच्या उत्तर अर्धामध्ये आम्हाला त्याचा परिणाम सांगत असतात. या जीवावर नामचिंतनाचा असा कुठला परिणाम झाला असेल? जीवनामध्ये परिणाम अतिशय महत्वाचा आहे. थोडासा आवाज वाढवा. परिणाम कशासाठी महत्वाचा आहे? आपण करत चाललेलं कार्य कुठला आवाज नाही, तुम्ही कोणतेही माहिती का? कसं आहे, आम्हाला तुम्ही जेवायला नाही दिलात तरी चालेल, आमची भूक भागली, पण आम्हाला साऊंड सिस्टम मात्र व्यवस्थित असावी लागते, आहे की नाही? आवाज बिलकुल क्लिअर येत नाही, आवाज स्पष्ट ऐकू येत नाही. म्हणून आम्हाला संत सांगत असतात परिणामाच्या माध्यमातून या जीवावर नामचिंतनाचा कुठला परिणाम झाला असेल तर संत आम्हाला सांगून गेले, संत हे नामाच्या आवडीसाठी देवाला शरण जातात होते. म्हणून संतांकडे पाहून आम्हाला जीवनामध्ये पाहणं अतिशय महत्वाचं आहे. संत म्हणतात बाबा या जीवाचं कल्याण व्हावं असं तुम्हा आम्हाला वाटत असेल तर तारणार आम्हाला एकच औषध आहे आणि ते म्हणजे देवाचं नामचिंतन आहे. एका शेतकऱ्यानं एका शेतामध्ये साळ पेरली, 1 एकर जमिनीमध्ये साळ पेरल्याच्या नंतर ती साळ कापली तर 1 एकर शेतामध्ये साळीच्या 100 पेंड्या निघाल्या. किती? साळीच्या 100 पेंड्या निघाल्या. आता मला सांगा, साळीच्या पेंड्या आम्हाला जाळायच्या आहे, मग किती काड्या लागतील? माय 1 कडी. तुमचं काय मत आहे? 100 पेंड्या जाळायच्या आहे, किती काड्या लागतील? 1. तुमच्याच मनावर चाल. सर्वजण म्हणतात 100 पेंड्या जाळण्यासाठी 1 काडी लागणार आहे. मग त्या शेताला लागून 10 एकर जमीन आहे. 1 एकर मध्ये 100 पेंड्या निघाले तर 10 एकर मध्ये किती पेंड्या झाल्या? हुशार आहे तुम्ही. 10 एकर मध्ये 1000 पेंड्या निघायल्या. मला 100 पेंड्या जाळण्यासाठी तुम्ही म्हटला 1 काडी लागणार आहे. मग 1000 पेंड्या जाळण्यासाठी किती काड्या लागतील? एकच. 100 पेंड्या जाळण्यासाठी 1च काडी लागते. 1000 पेंड्या जाळण्यासाठी सुद्धा 1च काडी लागते. तशाच पद्धतीनं या भवरोगावर मात करण्यासाठी अनंत रोगानं आम्हाला जरी जडलं असेल तर त्याच्यावर तारणारं एकच औषध आहे आणि ते म्हणजे देवाचं नामचिंतन आहे. म्हणून शिवदास माऊली शिवपाठामध्ये सांगितले भवरोगावरी तारणारा
एकच औषध आहे आणि ते म्हणजे देवाचं नामस्मरण आहे. म्हणून संत आम्हाला नामाकडे विश्वास व्यक्त करत असतात. आमची श्रद्धा नामावर अतिशय प्रखरपणे मांडत असतात. म्हणून परमरहस्य ग्रंथामध्ये पार्वती माता भगवान शिवाला प्रश्न विचारतात. देवा म्हणले, तुम्ही म्हणता भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा म्हणता, बरोबर आहे, पण एका भक्तानं नामचिंतन करत असताना त्याची अवस्था कशी असावी, त्याची अवस्था कशी असावी देवा आम्हाला सांगा. तेव्हा भगवान शिव आम्हाला परमरहस्यामध्ये सांगितले नामस्मरण कसं करावं. ऐका, भाव ठेवोनी अपूर्ण, आमचा भाव पूर्ण असावा लागतो. जे जे की जे नामस्मरण, ज्याचा भाव पवित्र आहे, ज्याचा भाव शुद्ध आहे आणि त्या भावनेनं जर आम्ही देवाला शरण गेलो आणि आसे शुद्ध भाव ज्याचा आहे, आसे शुद्ध भाव ज्याचा असे शुद्ध भाव ज्याचा देव अंकित तयाचा, ज्याचा भाव शुद्ध आहे, ज्याचा भाव पवित्र आहे, त्याचाच देव आहे. म्हणून आम्ही भक्ती करत असताना आमचा भाव पवित्र असणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून एका माईनं आपल्या नवऱ्याला सांगितली, बघा म्हणली, त्या शेजारच्या घरामध्ये बघा किती पैसा आहे, किती अडका आहे, किती सोनं आहे, किती वाहन आहे आणि त्यांचा संसार किती आनंदामध्ये आहे बघा म्हटली. नवऱ्यानं सांगितलं काय करू, काहीच नाही म्हणले. तिचे मालक दरवर्षी मनमत माऊलीची वारी करतात आणि बघा म्हणली, तुम्ही कधी तर वारी केलात का, तुम्ही कधी तर दिंडीला गेलात का. नवऱ्याने विचार केला, माय म्हणला महाराज आणि काय सांगावं, मला घरामध्ये 5 मिनिटं सुद्धा बसावं वाटत नाही. माझी पत्नी सारखं कटकट लावली, म्हणला दिंडी करा वारी करा, दिंडी करा वारी करा, कधीच ऐकलो नाही म्हणला. आता जावं तरी म्हणून दिंडीला निघाला. आमच्या सोबत चालत चालत असताना आम्ही अर्ध्यामध्ये गेलो. घराकडून पत्नीचा फोन आला, अहो आपल्या म्हशीला वगारू झालं. पत्नीचा फोन आला, अहो आपल्या म्हशीला वगारू झालं. त्यानं म्हटलं, महाराज म्हटलं बघा माझी पत्नी दरवर्षी म्हणत होती वारी करा वारी करा, हे कधीच ऐकलो नाही म्हणला. बरं झालं मला यंदा आलो, अजून पोहोचलो सुद्धा नाही, आम्ही अर्ध्यामध्येच आहोत म्हणला. आणि बघा म्हणलं आमच्या घरी आमच्या म्हशीला वगारू झालं म्हणला. मला सांगितलं, मी डोक्याला हात लावून घेतलं. बरं बाबा म्हटलं, याच्यासाठी तू दिंडीला आला का, बरं बरं चल बाबा म्हटलो. आम्ही अजून समोर निघालो. मनमत माऊलीच्या दिव्य बालाघाटामध्ये आम्ही पोहोचलो. माय पुन्हा घराकडून पत्नीचा फोन आला, अहो आपल्या म्हशीचं वगारू मेलं. वगारू मेलं, त्याचा भाव पवित्र नव्हता. सिद्धांताकडे लक्ष द्या, त्याचा भाव पवित्र होता का, नव्हता. उग पत्नीनं सांगितलं वारीला जा दिंडीला जा म्हणून तो पती निघाला. पहिल्यांदा घराकडून फोन आला, म्हशीला वगारू झालं, या जीवाला आनंद झाला महाराज. पुन्हा तेच वगारू मेलं, या जीवाला दुःख झालं. म्हणून आमचा भाव पवित्र नाही. म्हणून आम्हाला संत सांगतात, सुख आणि दुःख हे आमचा विषय नसून तो प्रारब्धाचा भोग आहे.
जेव्हा आमचं प्रारब्ध संपणार आहे, जेव्हा आमचा भाव पवित्र असणार आहे, तेव्हाच आमची भक्ती शरणागती पत्करून घेण्यासाठी योग्य आहे. म्हणून हे कुणाला कळलं? संतांना कळालं होतं. म्हणून संत अभंगाच्या शेवटच्या चरणांमध्ये सांगितले, एक वेळा भेटे झाले शिवदासा, एक वेळा भेटे झाले शिवदासा, एक वेळा भेटे झाले शिवदासा, एक वेळा भेटे झाले शिवदासा. अभंगाच्या शेवटच्या चरणांमध्ये देवाची भेट मागतात. देवा, मला फक्त तुमची एक वेळेस भेटीची उत्सुकता आहे. देवा, तुमच्या नामानं माझं हृदय निर्मळ झालेलं आहे, माझं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे आणि शुद्ध हृदयामध्ये तुमचं वास्तव्य प्राप्त व्हावं माझी अपेक्षा आहे देवा. म्हणून तुम्ही काय करा, एक वेळेस मला भेट द्या. भेटीची उत्सुकता आहे भगवान परमात्म्याला. म्हणून संत म्हणतात, आमचा भाव शुद्ध असला, आमची भक्ती पवित्र असली की आम्हाला देवानं परमात्म्यानं एक दिवस भेट दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या भारतामध्ये एक सुंदर असे डॉक्टर होऊन गेले, डॉक्टर नीतू माडके. डॉक्टर नीतू मांडके हे हृदयाची शस्त्रक्रिया करायचे. शस्त्रक्रियाचे ते स्पेशालिस्ट होते. एका माईच्या लहानशा लेकराच्या हृदयाला छिद्र होतं. ते लेकरू सारखं रडत होतं, आई आई म्हणून. लेकरू रडत असताना आईला माहिती होतं माझ्या लेकराच्या हृदयाला छिद्र आहे आणि ऑपरेशन करण्यासाठी मुंबई येथे एकच डॉक्टर आहे,
आणि तो म्हणजे डॉक्टर नीतू माडके नावाचे डॉक्टर आहेत. आणि काय करावं, आपल्या घरची परिस्थिती अगदी हालाकीची आहे. आपल्या लेकराला आपण तिथपर्यंत ऑपरेशन साठी अजिबात नेऊ शकत नाही, म्हणून ती आई मात्र आपल्या लेकराला तिथपर्यंत नेऊ शकली नाही. एके दिवशी अचानक डॉक्टर नीतू माडके साहेबांना भारत सरकारनं पुरस्कार जाहीर केला. साहेब, तुम्हाला उद्या दिल्ली येथे यायचंय आणि आम्ही भारत सरकारतर्फे तुमचा खूप मोठा सन्मान करणार आहोत. साहेब, तुम्ही उद्या या. जेव्हा साहेबांना पत्र मिळालं तेव्हा साहेब दिल्लीच्या दिशेनं निघाले. अचानकपणे विमानाला बिघाड आली. विमानाला बिघाड आल्यानं साहेबांनी 4 चाकी वाहनाचा आधार घेतला. जात असताना अचानकपणे मोठा पाऊस आला, वादळ निर्माण झाला. तेव्हा सुद्धा साहेबाला जाता आलं नाही. साहेब अर्ध्यामध्ये थांबले. अर्ध्यामध्ये थांबल्याच्या नंतर साहेबांना समोर एक झोपडी दिसत होती. साहेब झोपडीच्या दिशेने धावत निघाले. साहेब सांगितलं, साहेब माय म्हटले, आणि घरामध्ये कोणी आहे का माय? ती माय माऊली घराच्या बाहेर आली आणि साहेबांनी विचारली, साहेब आपण कोण आहोत? त्या माईनं जसं विचारलं साहेबांनी सांगितला सर्व प्रसंग. माय म्हणले, आम्ही दिल्ली येथे चाललेलो होतो. अचानकपणे आमच्या गाडीमध्ये बिघाड आल्यामुळं, वादळ निर्माण झाल्यामुळं आम्हाला इथं थांबावं लागलेलं आहे. माय म्हणले, आणि मला काहीच नाही, फक्त 1 ग्लास पाण्याची आवश्यकता आहे. आणि तुझ्याकडे मिळेल काय माय? त्या माईनं सांगितलं, साहेब या ना, या आतमध्ये या. ती माय माऊली त्या साहेबांना घरामध्ये बोलवत होती. ती माय माऊली आपल्या साहेबांसाठी पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी घेऊन येत होती. आणि ते लेकरू पाळण्यामध्ये सारखं रडू लागलं. त्या साहेब आल्याच्या नंतर माईनं साहेबांना विचारलं, साहेब, आणि माझ्या लेकराच्या हृदयाला छिद्र आहे. साहेबांनी सांगितलं, माय कुठं दाखवली नाहीस तू लेकराला? त्या माईनं सांगितलं, साहेब म्हणली, माझ्या लेकराच्या हृदयाला छिद्र आहे साहेब. आणि डॉक्टर नीतू माडके नावाचे कोणीतरी मुंबईमध्ये फार मोठे डॉक्टर आहेत म्हणे हो, आणि मी माझ्या लेकराला मी तिथपर्यंत नेऊ शकलो नाही. याचं कारण जर काय असेल तर आमच्या घरची परिस्थिती अगदी हालाकीची आहे. आम्ही फार गरीब आहोत साहेब, म्हणून आम्ही माझ्या लेकराला तिथपर्यंत नेऊ शकलो नाही. प्रत्यक्षात डॉक्टर साहेबांच्या डोळ्याला धारा लागल्या. हा सर्व प्रसंग ऐकून डॉक्टर साहेबांनी सांगितलं, माय तुझ्या डॉक्टरांचं नाव काढतेस ना, तो डॉक्टर नीतू माडके स्वतः मीच आहे. सिद्धांत सांगायचा झाला तर त्या माईचा विश्वास हा देवावर होता, म्हणून प्रत्यक्षात डॉक्टरांना घरी भेटण्यासाठी यावं लागलं. तशाच पद्धतीनं आमचा जर विश्वास देवाच्या चरणाशी असला, आमचा विश्वास देवाच्या पायावर असला, तर आम्हाला सुद्धा एक ना एक दिवस भगवान परमात्मा भेट दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून शिवदास माऊली शेवटच्या चरणामध्ये सांगता, देवा तुमच्या भेटीची मला उत्सुकता आहे. देवा तुम्ही नामचिंतन करायला सांगितलात, मी सर्व काही केलेलं आहे, आणि आता माझ्या हृदयामध्ये तुम्ही विराजमान व्हावं ही माझी अपेक्षा आहे देवा. म्हणून आम्ही भक्ती करत असताना आमचा पहिला महत्वाचा मुद्दा कोणता असेल तरी आम्हाला देवाची भेट व्हावी असं वाटतं. म्हणून शिवदास माऊली शिवपाठामध्ये सांगितले, या जीवाला देवाची भेट केव्हा होणार आहे? लक्ष द्या, या जीवाला देवाची भेट केव्हा होणार आहे? शिवदास माऊली सांगतात, प्रारब्ध तो त्याचे सर तसे भोगे, मग देह त्यागे शिवाची तो. आमचं प्रारब्ध जेव्हा संपणार आहे, आमचं भोग जेव्हा संपणार आहे, तेव्हा आम्हाला देवाची भेट होणारी आहे. त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं आम्हाला जन्म मिळाल्याच्या नंतर चांगले कर्म करावे लागतात, आणि आम्हाला कर्म प्राप्त झाल्याच्या नंतर पहिल्यांदा मरावं लागतं, आणि मेल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा आम्हाला भेटणार आहे. म्हणून तुम्हा सर्वांना माहिती आहे, माणूस जेव्हा मरतो ना, मेल्याच्या नंतर लोक म्हणतात माणूस चांगला होता, माणूस कामाचा होता, आहे की नाही? सर्वांनाच माहिती आहे, केव्हा जो माणूस जेव्हा मरतो, मेल्यापारी लोक म्हणतात माणूस चांगला होता, माणूस कामाचा होता, आणि माणूस चांगला होता, कामाचा होता असं आम्हाला ऐकायचं असेल तर या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्हाला मरावं लागतं, आणि मेल्याच्या नंतर मात्र लोक आम्हाला चांगलं म्हटल्याशिवाय राहणार नाही. मग तशाच पद्धतीनं शिवदास माऊली म्हणतात,
आम्हाला देवाची भेट व्हावी असं वाटत असेल तर पहिल्यांदा या शरीराला त्यागावं लागतं, मायेपासून मोहापासून या जीवाला वेगळं करावं लागतं आणि मगच आम्हाला देवाची भेट होणारी आहे. अभंग सुटला, अभंग संपला. शेवटच्या चरणामध्ये शिवदास माऊली देवाची भेट मागतात. आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. मी असंही म्हणणार नाही शिवदास माऊलींना या अभंगाबद्दल हेच बोलायचं होतं, हा केवळ भास असतो, त्यांना असं वाटलं असेल, असं समजलं असेल, त्याच पद्धतीनं अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळ मात्र भरपूर झालेला आहे. एवढ्या मोठ्या उंचीवर आपलं टेकडीवर मैदान असं मंदिर आहे संगमेश्वराचं, सेवा करण्याचं अगदी महत्भाग्य प्राप्त झालं. इथं सेवा मिळवून तुम्हा सर्वांचं दर्शन घडलं, हे मी आज धन्य झालो असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि एवढ्या उंचीवर, एवढ्या टेकडीवर भगवान संगमेश्वराचं दर्शन झालं. साक्षात मला कैलासामध्ये आल्यासारखं वाटलं. आता इथं आल्याच्या नंतर कैलासामध्ये जावं ही आशाच संपलेली आहे, आशाच उरली नाही, उरला नाही ठाव, काहीच नाही महाराज. एवढा मोठा भगवान परमात्म्याचं तुम्ही सर्वांनी दर्शन करून दिला, तुमचे सर्वांचा आभार व्यक्त करतो. अतिशय लहान लहान मंडळ या ठिकाणी अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पावलं टाकत आहेत, आनंद वाटला. कुठली आहेत मंडळी? ती लहान गोंडस लेकरं आहेत. आपल्या गावातलं कोणीतरी आहे का? आपल्या गावातलं एकही लेकरू नाही. सप्ताह किती वर्षापासून करतो आम्ही? किती? 22 वर्षापासून आम्ही सप्ताह करायलो, पण आमच्या गावात एकही लेकरू टाळ घेऊन अजून उभं टाकलं नाही. एक लेकरू आहे, हार टाकून माहिती आहे या माये समोर एक तरी सापडलं बियाला. या फोटो काढायचे, फोटो काढ. एक लेकरू मात्र सापडले आहे का नाही? मी कशासाठी सांगतोय लक्ष द्या. ही संस्कृती आहे, आपली संस्कृती टिकून असली पाहिजे. काल एका गावामध्ये असंच कीर्तनासाठी गेलो, गेल्या गेल्या घरी बॅग ठेवली, खाली वाकून पाय देऊ लागलो. पाय देवत असताना घरातून लेकरू पळत आलं, माझ्या पाठीवर उडी मारलं, मोरी निघून गेलं. गेलं ते गेलं. महाराज घोडा म्हणलं. काय म्हणलं? महाराज घोडा म्हणलं. जाऊ द्या बाबा म्हणलं. अजून पाय देऊ लागलो. अजून एक लेकरू बाहेर पळत आलं, माझ्या टाळत मारलं, माझ्या पायापाशी बसलं. ते बघायला कुठे गेलं लेकरू, कुठंच दिसेना झालं माय, कुठंच दिसेना झालं. त्या लेकराची माय बाहेर आली, लेकराला बद 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 मारू लागली. मी म्हणलो माय मारू नको, जसं मी आहे तसं तुझं लेकरू आहे, माय मारू नको. माईनं सांगितलं महाराज म्हणले एवढं बसा, तुम्हाला काहीच कळणार. आमच्या लेकराला घोड्यामधला आणि गाढवामधला काहीच फरक कळणार माईनं. अजून सांगतो, आम्हाला दररोज अशी प्रसंग घडत असतात मला. असंच एका गावामध्ये अजून कीर्तन झालं आणि गावकरी मंडळींनी महाराजांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिली आणि आरती झाल्याच्या नंतर मी बसावं म्हटलं. एक लेकरू कधीच मंडपात आलं नाही, कधीच सप्त्यामध्ये आलं नाही. अगदी अवघडी लेकरू होतं. आलं महाराज, आलं आलं ते बसावं म्हटलं. एकदम खुर्ची काढून घेतलं, मी आपटून पडलो. सत्य आहे महाराज. असं केव्हा घडतं? आमची लेकरं सत्यामध्ये नाही आले, आमची लेकरं मंडपामध्ये नाही आले की असे प्रसंग घडत असतात. म्हणून आपली लेकरं उद्यापासून उभं करत चला. अगदी सुंदर वातावरणामध्ये, सुंदर नियोजनाच्या बद्दखाली अतिशय सुंदर कार्यक्रम आपल्या कवठेड या पुण्य पावन पवित्र भूमीमध्ये चालू आहे. आणि इथून पुढे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा आपल्या गावामध्ये अखंड शिवनाम सप्ताह अशाच पद्धतीने चालू राहावा की भगवान संगमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली कीर्तन रूपी सेवा मोहम्मद माऊलींच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम
वारी तारे जिथे आए ते करा तारे जिथे आए ते करा मारे तारे जिथे आए ते करावे मारे तारे जिथे आए ते करावे वारी तारे जिथे आए ते करा वारी तारे जिथे आए ते करा मारे तारे जिथे आए ते करावे मारे तारे जिथे आए ते करावे आम्ही जीवे भावे शरणागो आम्ही जीवे भावे शरणागो वारी तारे जिथे आए ते करा वारी तारे जिथे आए ते करा वारी तारे जिथे आए
तुझे